मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। बिरसा ब्रिगेडचा कळंब तहसील कार्यालयावर उलगुलान महामोर्चा। कळंब दिनांक 30 जानेवारी। डॉक्टर अरविंद कुळमेथे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बिरसा ब्रिगेड व कळंब शाखा यांच्या वतीने आज दिनांक 30 जानेवारी 2024 शेतकरी उलगुलान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी ठीक 2 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब इथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। यामध्ये कळंब तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व आदिवासी महिला व बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते। यामध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला व तुरीला प्रति क्विंटल 15,000 रुपये व सोयाबीनला 10,000 रुपये भाव देण्यात यावा। बेंबळा प्रकल्पातून निघणाऱ्या कालव्यातून कळंब, बाबुळगाव, राळेगाव सदर परिसरामध्ये 100% सिंचनाची सोय करून देण्यात यावी। सन 2001 ते 2024 पर्यंत सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी। कळंब, राळेगाव व बाबुळगाव तालुक्यातील आदिवासी गावांना पेसामध्ये समाविष्ट करण्यात यावे। राळेगाव, कळंब, बाबुळगावमध्ये MIDC सुरू करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावे इत्यादी मागणीचे निवेदन कळंब तहसीलचे नायब तहसीलदार श्री राजूभाऊ वेटे यांना देण्यात आले। मारेगाव वार्ता, जावेद शेख, कळंब। आज कळंबमध्ये शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आणि बेरोजगार युवकांचा बिरसा ब्रिगेडच्या वतीने हा उलगुलान महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे। आज आम्ही बघतो शेतकऱ्यांच्या पिकाला कवडी मोल भाव दिला जातोय, म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांच्या कापसाला 15,000 रुपये, शेतकऱ्यांच्या तुरीला 15,000 रुपये, सोयाबीनला 10,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि इतर पिकांना सुद्धा चांगला भाव मिळाला पाहिजे। आज आम्ही या राळेगाव, बाबुळगाव आणि कळंब तालुक्यामध्ये बघतोय की शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना आपल्याला दिसतंय, कारण शेतकरी कर्जामध्ये डुबलेला आहे। शेतकऱ्यांची नापिकी होते आणि पिकी झाली तर मात्र शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे ते कर्ज 2001 ते 2021 पासून 2024 पर्यंत सरसकट हे माफ करण्यात यावे। या कळंब, राळेगाव, बाबुळगाव या तिन्ही तालुक्याला बेंबळा प्रकल्प लाभलेला आहे। या राळेगाव मतदारसंघामध्ये हे 3 तालुके आणि केडापूरचं काही गावं येतात, तर या सर्व गावांना या बेंबळा प्रकल्पापासून निघणारं पाणी जे आहे ते पाणी सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळालं पाहिजे। परंतु वास्तविकता अशी आहे की कालवे अशा पद्धतीनं खोदले की जशा नद्या खोदल्या, त्यामुळे त्या सर्व बेंबळा प्रकल्पाचं पाणी हे वाया चाललंय आणि शेतकऱ्यांना ते मिळत नाही। म्हणून आमची मागणी आहे की बेंबळा प्रकल्पापासून जे कालवे निघतात त्या कालव्याची पुनर्रचना करावी, छोटे छोटे डॅम बांधावे आणि तिथून कालवे काढून 100% शेतकऱ्यांना ते पाणी मिळालं पाहिजे, जेणेकरून शेतकरी हा 12ही महिने त्या पाण्याच्या भरोशावर आपलं पीक पिकवू शकला पाहिजे। आज या कळंब तालुक्यामध्ये MIDC आहे, परंतु ते MIDC बंद पडलेली आहे। त्या राळेगावमध्ये तर MIDCच नाही, म्हणून ती जी बंद पडलेली MIDC आहे आणि ज्यांच्याकडे तिथल्या जागा सुपूर्द केलेल्या आहे, त्या जागा दिलेल्या आहे आणि ज्यांनी तिथे उद्योग चालू केलेला नाही, प्रकल्प चालू केलेला नाही, असे जे बंद पडलेले प्रकल्प आहे ते प्रकल्प शासनाने आपल्या हातात घ्यावे, त्या जागा आपल्या हातात घ्याव्या आणि त्यांवर कारवाई करून जी लोक उद्योग करू इच्छितात, नवीन प्रकल्प राबवू इच्छितात, अशा लोकांना त्या जागा द्याव्या, जेणेकरून तिथे प्रकल्प चालू होतील, काही उद्योग चालू होतील आणि येथील बेरोजगार युवकांना मात्र रोजगार मिळेल। इथे या कळंब तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही, ते क्रीडांगण इथे तयार करून द्यावं। कळंब, राळेगाव, बाबुळगाव या तिन्ही तालुक्यामध्ये हे क्रीडांगण, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय नाही, ग्रंथालय नाही अभ्यास करण्यासाठी, तर हे वाचनालय, ग्रंथालय सुद्धा तयार करून द्यावं। दुसरी गोष्ट, यात हा जो कळंब तालुका आहे हा पूर्णतः आदिवासी गावं आहेत आणि हा पूर्ण तालुका पेसामधून वगळला आहे। त्यामुळे शासनाने या कळंब तालुक्याचा सर्वे करून जे गावं आदिवासी आहेत त्या सर्व गावांना पेसामध्ये समाविष्ट करावं, जेणेकरून पेसाचा लाभ तेथील गावकरी गावांना
तिथल्या आदिवासी समाजाला होईल. आज शेतकऱ्यांनी बरेचसे पीक विमे काढले, परंतु ते पीक विमे काढल्यानंतरही शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे आमचे गरीब समाज बांधव आहे, सर्व समाजातील गोरगरीब जनतेला खावटी मिळाली पाहिजे. खावटीचे फक्त अर्ज भरून घेतले, मात्र त्या गोरगरीब जनतेला अजूनपर्यंत खावटी मिळाली नाही. ही खावटीसुद्धा मिळाली पाहिजे. या सर्व मागण्या घेऊन आम्ही या कळंब तहसीलवर आज हा उलगुलान महामोर्चा काढला. या मागण्या जर तात्काळ पूर्ण झाल्या नाही तर यानंतर राडेगाव, बाबुळगाव, कळंब इथे आणखी मोठ्या संख्येने मोठे मोर्चा काढले जाईल आणि राडेगाव ते यवतमाळ असा लॉंग मार्च, असा मोठा मोर्चा आम्ही सर्व समाजातील सर्व माणसं, सर्व महिला, सर्व तरुण, सर्व शेतकरी, सर्व विद्यार्थी मिळून हा मोठा आम्ही उलगुलान केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि तात्काळ या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहे, शेतपिकांना भाव, शेतकऱ्यांचं कर्जमाफी, शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळाली पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफी होऊन सर्व शेतकऱ्यांना कोरा सातबारा, म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कुठलंही 1 रुपयाचं सुद्धा कर्ज राहता कामा नये. या सर्व मागण्या शासनाने तात्काळ पूर्ण कराव्या, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू. मी डॉक्टर अरविंद कुडमेथे, बिरसा ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य.